नमस्कार मंडळी, 52 मंगळवार 52 गाणी याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत दिल दोस्ती दुनियादारीचं टायटल ट्रॅक। या सिरीजने या सिरियलने वेड लावलेलं यंग जनरेशनला। आता मी यंग नाही राहिलो तरी मी ते गाणं ऐकतो तेव्हा वेड्यासारखा करतो। खूप सोपं गाणं आहे, एकही बार कॉर्ड नाही आहे आणि मला वाटतं ह्या फ्रेंडशिप डेच्या आधी तुमचं हे प्रॅक्टिस करून होईल। मस्त एक व्हिडिओ करून टाका तुमच्या प्रोफाईलवरती, #गिटारगिरी तिथे तुम्ही टॅग केलात तर। सुरुवात करूया आपल्या ट्युटोरियल व्हिडिओला। जसं आपलं ठरलंय, पहिला आपण बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग बघतो कॉर्ड्स यूज्ड काय, मग स्विचेस आणि मग ॲक्च्युअल गाण्याचा डेमो तुम्हाला म्हणजे हाऊ इट साऊंड्स ते दाखवतो मी। तर सुरुवात करूया स्ट्रमिंग पॅटर्नला, म्हणतात शफल बीट म्हणतात ह्याला। हा ना नॉर्मल डाऊन अपपेक्षा थोडासा वेगळा आहे। शफल बीटमध्ये जर का डाऊन अप हे 50% आणि हा 50% असेल, म्हणजे जर का एक काउंट 100% पकडला तर डाऊनला 50% जातात, अपला 50% जातात। इथे असं नसतं, 33-33-33 असे तीन भाग होतात, म्हणजे 50-50चे 2च्या ऐवजी 33चे 3। सो पहिले 2 भाग पहिल्या डाऊनला मिळतात या केसमध्ये आणि शेवटचा तिसरा भाग अपला मिळतो आहे। सो इट साऊंड्स लाईक 1 2 3 1 2 3, म्हणजे मी आता भागांचं नाव घेतलं। आता यालाच ते 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट असं म्हणतात। सो इट साऊंड्स लाईक 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट। आता इथे 1चा लेट नाही आहे, बाकी 2 3 4चा लेट आहे। सो हा सिक्वेन्स असा आहे 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट। आता इथे ना सेकंड आणि फोर्थला ॲक्सेंट जास्त आहे। सो इट साऊंड्स लाईक 1 ट्रिपलेट 2 ट्रिपलेट 3 ट्रिपलेट 4 ट्रिपलेट। आणि हे जेव्हा ॲक्च्युअली आपण बीट बरोबर ॲक्च्युअल टेम्पोला वाजवतो तेव्हा असं असतं। दुसरा आणि चौथा जरा लाऊड आहे बघा। सो 1 1 1। आय होप तुम्हाला समजलं असेल। आता बघूया कॉर्ड्स यूज काय आहेत। सोप्या कॉर्ड आहेत, ए डी आणि ई मेजर। बस ए कशी पकडतात, A0 D2 G2 B2 आणि ई ओपन। मग डी 4 स्ट्रिंग कॉर्ड आहे ही, डी G2 B3 E2। ई मेजर 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे ही, E0 A2 D2 G1 B0 E0। आता याच्यामध्ये आपण स्विचेस बघूया काय आहेत। तिघांचे सगळे पेअर करून टाका, म्हणजे ए डी किंवा ए ई। कोणी असं पकडतं, कोणी असं पकडतं, कोण ए असं पकडतं, कोण असं पकडतं, तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार पकडा। सो आणि ई आणि डीचा स्विच आहे। सिंपल गाणं, एकदम सिंपल गाणं, काय उरलंच नाही आता सांगण्यासाठी। सो आशा करतो की तुम्ही आता प्रॅक्टिस चांगली कराल। काही डाऊट आले तर खाली कमेंटमध्ये लिहून सांगा। खाली मी काही लिंक्स दिल्या आहेत ज्याच्यावरून तुम्हाला मला तुमचा व्हिडिओ पण पाठवता येईल, म्हणजेच तुम्ही जेव्हा आपल्या कम्युनिटीमध्ये हिस्सा व्हाल, सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिप, तेव्हा तुमचे व्हिडिओ मी बघून तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो। आणि यूट्यूबवरून फक्त वन वे कम्युनिकेशन आहे, मी काय बोललो ते तुम्हाला समजतं, पण तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय वाजवता हे मला कळत नाही। आणि सिन्स दिस इज ऑडिओ व्हिज्युअल फॉर्म ऑफ लर्निंग, तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मला चांगल्या प्रकारे गाईड करता येतं। बाकी टेक्स्च्युअल काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये लिहूच शकता, किंवा काही रिक्वेस्ट असेल तर की हे गाणं यशवंत हे मला हवं आहे वगैरे वगैरे। आता फ्रेंडशिप डे होता म्हणून हे मी प्रायोरिटीवरती घेतलं गाणं। आणि हां, दिस इज द फर्स्ट सॉन्ग ज्याच्यामुळे मी मराठीत गाणं शिकवायला सुरुवात केला। कारण ही सिरियल जेव्हा आलेली ना तेव्हा मी नुकताच शिकत होतो आणि मी दर 2 महिन्याला चेक करायचो इंटरनेटवरती की दिल दोस्ती दुनियादारीच्या कोणी कॉर्ड्स टाकल्यात का। आय होप जर का तुम्ही पण हे शोधत इथंवर आला असाल तर जुन्या यशवंतला जे मिळायचं हवं होतं ते तुम्हाला मिळतं आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू। तर आता ऐकूया ॲक्च्युअल गाणं कसं साऊंड करतं।
मस्त. आय रिअली होप की तुम्हाला हे गाणं खूप सोपं वाटतंय, आणि सोपं वाटत नसेल तर खूप बेसिकची क्लॅरिटीची गरज आहे. आय वुड रेकमेंड की तुम्ही पीसफुल गिटार फॉर्म्युला नक्की चेकआउट करा. आणि येस, 52 मंगळवार 52 गाणी अशीच मी बनवत राहीन. आजचं हे आय गेस 16वं गाणं होतं. मराठी गाणी जगभर मला पसरवायची आहेत, आणि त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची यात मला फुल ना फुलाची पाकळी मदत होईल अशी आशा करतो. जय शिवराय.